एम बॅक विथ ब्लॅक. स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तर सुरू करूया आजच्या ब्लॉगला. तर आज आपण बनवायला शिकणार आहोत एक झटपट रेसिपी, म्हणजेच मटकीची खिचडी. तर चला मग. सर्वात आधी आपण खिचडीची तयारी करून घेतलेली आहे. सर्वात प्रथम आपल्याला खिचडीला लागणारे तांदूळ, त्यानंतर मोड आलेली मटकी, त्यानंतर कांदा, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. त्यानंतर आलं लसणाची पेस्ट आणि कढीपत्ता, त्यानंतर लागणारे सर्व मसाले आपण घेतलेले आहेत. तर आज आपण खिचडी बनवणार आहोत कुकरमध्ये. आधी आपण तेल टाकूया, त्यानंतर हिंग टाकूया, राई, जिरा, कढीपत्ता परतून घेऊया. नंतर त्यामध्ये चिरलेला कांदा, मिरची पूर्ण लाल होईपर्यंत परतून घेऊया. तर आता कांदा पूर्णपणे लाल झालेला आहे. तर त्यामध्ये आता आलं लसूणची पेस्ट टाकूया. आलं लसूणची पेस्ट परतून घेतली. आता त्यामध्ये टोमॅटो टाकूया. टोमॅटो पण चांगला परतून घेऊया. परतून घेतलेला आहे. आता त्यामध्ये सर्व प्रकारे आपण घेतलेले मसाले टाकूया. नुसार मीठ टाकूया. मोड आलेली मटकी चांगली परतवून घेऊन त्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतूया. त्याला थोडी उकळ येऊन दिलेली आहे. आता त्यामध्ये स्वच्छ धुतलेले तांदूळ टाकूया. तांदूळ आणि मटकी आता मिक्स करून घेतलेले आहे. आता त्यामध्ये लागणारं पाणी टाकूया. आता वरून आपण चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया. झाकण आपण घट्ट लावून घेऊया. कुकरचं झाकण लावल्यानंतर 2 शिट्यांमध्येच आपली खिचडी रेडी होणार आहे. मंडळी, खिचडी आपली तयार आहे. तर बघूया आता उघडून कशी झालेली आहे. वाव, नाईस. खिचडी रेडी आहे आणि ती बघून मला तर हवत नाहीये. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.